संग्राम सर. हा करूया सुरू. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आले लागवड नियोजन याविषयी आपण मागच्या बुधवारी पहिला भाग आपण प्रसारित केला होता. आज आपण त्याच विषयाला घेऊन आपण पुन्हा काही पुढचे विषय त्यातले मुद्दे घेऊन आपण आज इथं आलेलो आहोत. जसं आपल्या सर्वांना माहित आहे की आपण आले लागवड नियोजनामध्ये मागच्या भागामध्ये जमिनीच्या आरोग्यविषयक मुख्य समस्या कोणत्या आले पीक घेत असताना, शेणखत कंपोस्ट खत वापरत असताना किंवा सेंद्रिय खत वापरत असताना काय काळजी घेतली पाहिजे, याशिवाय आले लागवड नियोजन करत असताना म्हणजे रान बांधणी असेल, पाण्याची व्यवस्था किंवा सिंचनाच्या व्यवस्था आपण कशा पद्धतीने केल्या पाहिजे, ठिबक सिंचन वगैरे कसं वापरलं पाहिजे, याशिवाय बेणे निवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, बियाण्याच्या वेगवेगळ्या काही जाती आहेत आपण त्याच्याबद्दलची माहिती घेतली होती आणि बेणे प्रक्रियेमध्ये देखील माहिती घेतली होती. दरम्यान मागच्या भागामध्ये आपल्याला काही तांत्रिक अडचणी आल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी आपल्याला असं सूचना केली होती की या भागामध्ये आपण थोडक्यात एकदा पुन्हा मागच्या भागातील काही मुद्दे जे आहेत, महत्वाचे मुद्दे आपण पुन्हा रिपीट करावेत म्हणून. तर निश्चित आपण ह्या भागामध्ये आपण सुरुवातीला मागच्या भागातले जे आपण सुरुवातीचे टप्पे होते ते आपण थोडक्यात आपण रिपीट करणार आहोत आणि नंतर महत्वाचे जे मुद्दे आहेत म्हणजे सेंद्रिय आणि रासायनिक खतांचं नियोजन कसं, म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं असावं, पीक लागवडीपूर्वी आणि लागवड केल्यानंतरचे निगा आणि देखभाल त्याची कशी राखायची, उत्पादन खर्च कमीत कमी ठेवण्यासाठी काही उपाययोजना आपल्याला करता येतील आणि कीड रोग व्यवस्थापन असेल किंवा खास करून कंदकुज व्यवस्थापन जे आहे याबद्दलची माहिती देखील आपण आज घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, शेकरू टीव्ही आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या वतीने आयोजित केलेल्या आपण सर्व मागच्या ह्याच्यामध्ये देखील आपण सर्वांनी अतिशय चांगला प्रतिसाद यामध्ये दिला होता आणि आजच्या या वेबिनार मध्ये देखील आपण सर्व तितक्याच काळजीपूर्वक हे सगळं व्याख्यान ऐकाल आणि आपण सर्व त्यामध्ये सहभागी व्हाल आणि शेवटच्या सत्रामध्ये आपण आपल्या काही शंका असतील तर त्या देखील आपण चर्चा करणार आहोत. तर मी आजच्या कार्यक्रमासाठी आपले मुख्य आपले जे मार्गदर्शक आहेत प्राध्यापक भूषण यादगीरराव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं आजचं सत्र सुरू करावं. यादगीरराव सर प्लीज. नमस्कार शेतकरी बंधूंनो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व शेकरू टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऑनलाईन प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सर्व कृषी अधिकारी, शेतकरी बंधू आणि माझे जे सहकारी असतील या सर्वांचं मी प्रथम या ठिकाणी स्वागत करतो. दुसरं, मागच्या बुधवारी काही अपरिहार्य कारणामुळे इंटरनेटच्या इश्यूमुळे थोडं सगळ्यांना ऐकू येण्यात किंवा व्हिडिओ शेअर होण्यात थोडं प्रॉब्लेम आलेला. त्यासाठी मी सर्वप्रथम आपले सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हाला जे काही त्रास झाला त्याबद्दल मी खरोखर क्षमस्व आहे. आम्ही प्रयत्न करत असतो की चांगले दर्जेदार कार्यक्रम म्हणजे शेती उपयोगी कार्यक्रम आपल्या समोर प्रक्षेपित करावा, जेणेकरून आपल्या ज्ञानात वृद्धी व्हावी किंवा आपले जे मार्गदर्शन आहे आम्हाला त्यातून फीडबॅक जे मिळते त्यातून आम्हाला मार्गदर्शन होते आणि त्यामध्ये आम्ही सुधारणा करतो. असेच आमच्यावर तुमचे आशीर्वाद असू द्या. आता आपण मूळ विषयाकडे येणार आहे की आलं लागवड करत असताना आपल्याला काय काय काळजी घेणार आहे. तर मागच्या ह्याच्यातले काही विषय असतील ज्यांना 1-2 मिनिट चर्चा करायची असेल ते आपण या ठिकाणी चर्चा करू. माझं स्क्रीन दिसतं का? हा दिसते सर. हा, पीपीटी तर ओपन करा सर. पीपीटी ओपन झाली नाहीये. आता नाही अजून नाही. डेस्कटॉपला घ्या सर, त्याला डेस्कटॉपला रिशेअर करा स्टॉप शेअर करून. आता होते का? नाही सर, नाही हे फोल्डर्स दिसत आहेत आत, सगळ्या हे दिसत आहेत. बरं थांब. स्टॉप शेअर करून पुन्हा शेअर करा सर.
आता हा दिसते सर. पीपीटी मोडला टाका फक्त. हो हो. आता दिसतं ना? ओके ओके. ठीक आहे. तर मागच्या वेळी आपण बरीचशी चर्चा केली, पण काही जणांना ते कनेक्टिव्हिटी इश्यू किंवा माझ्याकडूनच तो प्रॉब्लेम राहिलेला होता, म्हणून आपण 5 ते 10 मिनिट त्या मागच्या बुधवारी जे कव्हर झालं त्यावेळी काही मुद्दे अशी आपण चर्चा केलेली की जमीन निवडत असताना अत्यंत काळजीपूर्वक निवडणं आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यातले जे दुष्परिणाम आहेत, आपण जो खर्च करणार आहे तो वाया जाणार नाहीये. त्यामध्ये वरची जमीन जी आहे, जी तांबडट माती आहे, त्यामध्ये जर शेणखत टाकून जर व्यवस्थित केलं तर पाण्याचा निचरा वगैरे व्यवस्थित होतो आणि समोर कंदकुशीचे जे त्रास आहे ते कमी होतो. खालचे जे 2 प्रकारची जमिनी आहेत, ही काळी जमीन, काळ्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही, अशा जमिनीमध्ये कंदकुशीचा प्रादुर्भाव जास्त होतो. म्हणून आपल्याला अशी जमिनी शक्यतो टाळणं गरजेचं आहे. दुसऱ्या प्रकारची जमीन तुम्ही बघताय की चुनखडीयुक्त जमीन. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये चुन्याचं प्रमाण जास्त असतो. चुन्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शेंड्याकडली जी पानं आहे ती पांढरीच राहतात. पांढरी असल्यामुळे तिथं प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित होत नाही. दुसरं अशा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पावडरचं जर प्रमाण जर जास्त असेल तर पाण्याचं ते जे चुन्याची पावडर जी असते, पावडरचा कडक पापुद्रा तयार होतो. पापुद्रा तयार झाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि नेहमी आल्याचे जे मूळ आहे ते पाण्याच्या संपर्कात असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा कंदकुज होण्याची दाट शक्यता होते. या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची क्रिया सुद्धा बाधित होते. म्हणून शक्य असेल तर अशी जमिनी टाळावीत. पण आपण जर ही जमीन आपल्याकडे पर्याय नसतील, रोटेशन मध्ये आपल्याला ही जमीन येत असेल तर अशा जमिनीमध्ये भूसुधारक वापरून ही जमिनी वापरायला घेणं आवश्यक आहे. त्यानंतर मी मागच्या आठवड्यात सांगितलं की आलं लागवड करत असताना सगळ्यात महत्वाचा केंद्रबिंदू आहे तो आहे ऑर्गॅनिक कार्बन, म्हणजे सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन हा सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्याकडली जी जमीन आहे साधारणतः सातारा जिल्ह्याचं जर ऑर्गॅनिक कार्बन जर बघितलं 0.5 ते 0.6च्या दरम्यान आहे. तर अशा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचा व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही किती रासायनिक खतं, किती विद्राव्य खतं जरी वापरली, आपल्याला एकात्मिक खत अन्नद्रव्य व्यवस्थापनावर विशेष भर देणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्याही माध्यमातून सेंद्रिय कर्ब 1 पर्यंत किंवा 0.80 तरी किमान आणणं गरजेचं आहे. त्यासोबत मग सेंद्रिय खतं ज्यामध्ये शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, जैविक खत जसे की ॲझोबॅक्टर, पीएसबी आणि मग त्यानंतर रासायनिक खतामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्य हे घालून आपल्याला आल्याचं व्यवस्थापन करणं. या स्लाइड मध्ये बघत आहे की वेगवेगळ्या सेंद्रिय खतातून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य किती प्रमाणात मिळतात. म्हणून शेणखताचं कुठलंही शेणखत असेल सेंद्रिय खत त्या आलं लागवडीच्या अगोदर त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जी कारखान्यातून मळी घेतो ती मळी जी घेतो ती प्रमाणशीर घेणं गरजेचं आहे आणि प्रमाणापेक्षा जास्त जर मळी घेतली त्यामध्ये मेंचट प्रमाण जो असतो तो जास्त असतो आणि ते समोर भविष्यात बुरशीची वाढ जास्त झाल्यामुळे ती धोकादायक ठरू शकते. म्हणून आपल्याला शेणखत जर सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल तर आपण काय करतो पर्याय म्हणून ही प्रेसमड कंपोस्ट वापरतो. ही पर्याय होऊ शकत नाही, ही काही प्रमाणात वापरावं लागणार आणि ती वापरत असताना साधारणतः ती कुजवूनच वापरणं गरजेचं आहे. ही मार्च महिन्यात तरी किमान आपल्या शेतात येऊन ती मळी येऊन पडणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याला डेपो घालून त्यामध्ये पाणी वगैरे घालून जे डिकम्पोजिंग कल्चर आहे ती कल्चर घालून आपल्याला ही कुजवूनच शेतात वापरावे लागेल. जे अर्धवट कुजलेली मळी असते त्यामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असतं आणि उष्णतेच्या प्रमाणामुळे जास्त असल्यामुळे ती कंद गाभाडण्याची शक्यता जास्त असते. नेक्स्ट. आता भूसुधारक मी म्हटलेलं मी फास्ट जर होत असेल तर मी थोडं स्लो घेतो. मला थोडं फीडबॅक द्या मध्ये मध्ये, मला टोकलं तरी चालेल. मी खूप जास्त फास्ट घेत असेल तर मी थोडं स्लो घेणार. ठीक आहे.
तर भूसुधारक हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता शेणखत जेवढं महत्वाचं आहे ते आपल्या जमिनीच्या प्रतीनुसार आपल्याला भूसुधारक सुद्धा वापरणं गरजेचं आहे. आता भूसुधारक मध्ये काय काय भूसुधारक आहेत, त्यामध्ये जर चुनखडयुक्त जमीन असेल तर आपल्याला आयर्न पायराइट किंवा गंधक वापरावं लागेल. ती जर जमीन आपल्या जमिनीचा सामूप वाढलेला आहे पण जमीन काळी क्षार आहे, त्या ठिकाणी आपल्याला जिप्सम वापरावं लागेल. हे जे भूसुधारक आहे त्यामुळे जमिनीची सच्छिद्रता वाढते. सच्छिद्रता वाढल्यामुळे पाण्याचा निचरा वाढतो. उपलब्ध असलेले अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. म्हणून जिप्सम सारखे भूसुधारक जे आहे एकरी 200 किलो मशागतीच्या वेळी वापरायला काही हरकत नाही. पण लक्षात ठेवा की आपल्या जमिनीचे म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय, आपल्याला आपली जमीन माहित पाहिजे. जमीन चुनखडयुक्त आहे, आम्लयुक्त आहे किंवा काळी आहे, यानुसार आपल्याला भूसुधारक वापरावे लागतात. आणि चुनखडयुक्त जमीन आपण नाईलाजाने वापरासाठी घेणार आहे किंवा आलं लागवडीसाठी घेणार आहे, तर अशा जमिनीमध्ये आपल्याला शेणखत मुबलक प्रमाणात वापरावं लागेल. कारण चुनखडयुक्त जमिनीमध्ये बरेचसे सूक्ष्म अन्नद्रव्य त्यासोबतच मुख्य अन्नद्रव्य ही कमी प्रमाणात पिकाला उपलब्ध होतं. त्यामुळे ते आपलं जे उत्पादन आहे ते कमी येऊ शकतं. त्यासोबतच आता भूसुधारक टाकलं जमिनीची मशागत करत असताना किंवा रान तयार झाल्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, त्याआधी जिप्सम सल्फर 10 किलो प्रति किलो अशा प्रमाणे आपल्याला जमिनीत घालणं गरजेचं. नेक्स्ट. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो रोल येतो तो आहे ड्रीप आपण कशा प्रकारची निवडतो. एक ठरलेलं आहे की आपण आलं लागवड करायचं ठरलं, त्यानंतर भूसुधारक आपली जमिनीची माहिती आहे आपल्याला. त्यानंतर जे प्रेसमड कंपोस्ट वापरणार आहे किंवा कुठलं कंपोस्ट वापरणार ते चांगले कुजलेले वापरणार आहे. त्यानंतर ड्रीपची निवड अत्यंत कुठली निवडणार ते अत्यंत काळजीपूर्वक निवडावी. हलक्या जमिनीमध्ये कमी डिस्चार्ज असलेलं ड्रीप निवडणं कधीही फायदेशीर आहे. कारण हलक्या जमिनीमध्ये जे आहे जास्त प्रेशरचा किंवा जास्त डिस्चार्ज असलेला ड्रिपर जर निवडले, पाणी ही त्या आल्याला न मिळता म्हणजे बेडवर पाणी न थांबता ती पाटात जास्त प्रमाणात उतरतं. म्हणून अर्धवट मिळालेल्या पाण्यामुळे त्या ठिकाणी जमिनीत उष्णता वाढते आणि उष्णता वाढल्यामुळे आलं गाभारण्याची शक्यता जास्त असते. म्हणून जमिनीच्या प्रतीनुसार, जमिनीच्या लांबीनुसार सबमेन किती अंतरावर टाकायचं हे एक महत्वाचं पॉइंट आहे. आणि जमिनीच्या प्रतीनुसार किती डिस्चार्जचं ड्रिपर निवडायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. खर्च थोडं वाढू शकते, पण मला या ठिकाणी विशेष नमूद करायचं आहे की अत्यंत हलकी जर जमीन असेल त्या ठिकाणी 2 डिस्चार्ज 2 लॅटरल असलेलं ड्रिपरचा संच निवडणं कधी योग्य. म्हणजे 2 लिटरचा डिस्चार्ज आणि एका बेडवर 2 लॅटरल, जेणेकरून काय होईल की दोन्ही झाडांना एका बेडवर 2 लाईन लावणार आहे, ते 2 लाईन मध्ये व्यवस्थित पाणी होईल. कधी कधी बेड व्यवस्थित न केल्यामुळे एका साईडनं उतार असल्यामुळे काय होतं की पाणी एकाच दिशेने पडू लागतं. म्हणजे ड्रिपच्या माध्यमातून लॅटरल मधून पाणी सम प्रमाणात येतं, पण जेव्हा आपण बेड चुकीच्या पद्धतीने किंवा उतार एका दिशेने ठेवतो तर त्या ठिकाणी ड्रिपचं पाणी खाली एका दिशेने जातो, दुसऱ्याकडली बेड भिजत नाही. म्हणून बेड तयार करत असताना माथा असा ठेवावा की दोन्ही प्रकार इकडे स्लोप असायला पाहिजे समप्रमाणात. नेक्स्ट. त्यानंतर आता आपण ड्रीपचा जो संच आहे तो चांगला निवडल्यानंतर मग लागवड करायची ठरले. आता बेड तयार करत असताना 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत बेड तयार करत असताना, की ज्या ठिकाणी उताराची बाजू असेल उताराच्या दिशेने बेड करणं गरजेचं आहे.
त्यामध्ये दुसरा सुवर्ण मध्य असं निघतो का, तो पर्याय निघतो का, शक्य असेल तर तो प्रयत्न करा की उताराच्या दिशेने आणि दुसरं लांबी ज्या दिशेने जास्त असेल त्या दिशेने बेड निघते का. कारण जेवढं लांब आपला बेड जास्त असणार तेवढे जास्त एकरी झाडांची संख्या जास्त बसणार. कारण लांबीला जास्त असेल तर पाटामध्ये ही जागा कमी जाते, आपल्याला वापरण्यायोग्य जमीन जास्त मिळत असल्यामुळे बेडची संख्या वाढणार आणि बेडची संख्या लांबीला जास्त असल्याने प्रति बेड झाडांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे आपल्याला उत्पादनात मिळू शकते. हे एक साधा सोपा उपाय आहे, शक्य असेल तर करा. जर पहिले प्राथमिकता कशाला देणार आहे आपण, ज्या दिशेने उतार आहे त्या दिशेला लागवड करणं ही कधी फायदेशीर. त्यानंतर माझ्या लेफ्टच्या स्लाइड मध्ये तुम्ही बघत आहे त्या फोटोमध्ये की आलं लागवड केलेली आहे, ही चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. आता मी का चुकीच्या पद्धतीने म्हणतोय की आपण आलं लागवड करत असताना तापमान हा विशेष महत्वाचा भाग आहे. लागवड करत असताना 35 ते 37 डिग्री सेल्सिअस तापमान असणं गरजेचं आहे. आपण अक्षय तृतीया ही जरी तिथी पाळत असेल तर तापमान त्यावेळी किती आहे हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तापमान जर 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर असेल तर अशा वेळी लागवड करणं मला वाटते योग्य ठरणार नाही. म्हणून तापमान कमी येऊ द्यावं. त्यानंतर दुसरं, लागवड करणारे जे मजूर आहेत त्यांना सांगावं लागेल की आपल्याला जी कुदळीने तुम्ही ठोके टाकत आहे ती ठोके जे आहे ती थोडं खोल टाका, म्हणजे 4 ते 5 सेंटीमीटर खोल आलं लागवड करणं गरजेचं आहे. वरच्या वर जर लावलं आणि ती उघडी जर पडली तर सूर्यप्रकाशाला ती बळी पडतात आणि त्यामुळे कंद कोमेजतो. हे ड्रीपचं डिझाइन आहे की पाण्याची मुवमेंट ड्रीप मधून कशी असते. एकदम जर रेताळ असेल तर खाली खोल जाते, ते दोन्ही झाडांना मिळत नाही. थोडी मध्यम प्रकारची असेल तर ती थोडं पसरते, झाडांना थोडी मिळते. आणि एकदमच भारी जर जमीन असेल तर ते पाणी आडवं जास्त पसरते आणि या ठिकाणी ते आल्याचे जे मूळ असतात नेहमी पाण्याच्या संपर्कात असतात. म्हणून ड्रीपचा निवड अत्यंत महत्वाचा विषय आहे. आपण बरेचदा चुकतो किंवा मी काही जे शेतकरी आहेत, चांगले शेतकरी, प्रगतशील शेतकरी जे आल्यामध्ये वर्षानुवर्ष उत्पादन घेतात त्यांच्याकडून एक गोष्ट शिकलेली अशी आहे की आलं हा अयोग्य पद्धतीने लागवड केल्यामुळे किंवा अतिशय जास्त तापमानात लागवड केल्यामुळे किंवा पाण्याचं अयोग्य नियोजन केल्यामुळे आलं गाभारणं ही जी शारीरिक विकृती आहे ही संभवू शकते. जे बरेचसे शेतकरी ती ओळखायला कधी कधी चुकतात आणि त्याला बुरशी समजून, की कधी कधी कालांतराने सुद्धा लक्षात येते, बुरशी समजून त्यावर बुरशीनाशकाची आळवणी करतात. बुरशीनाशकाची आळवणी केल्यामुळे त्याचा काही फायदा होत नाही, कारण ही शारीरिक विकृती आहे ती आपण निर्माण केलेली आहे. त्यामुळे लागवडीच्या पूर्वीच हीच काळजी घेणं आवश्यक आहे. आता लागवड करत असताना लागवडीचा अंतर हा 30 बाय 30 सेंटीमीटर म्हणजे 12 बाय 12 सेंटीमीटर किंवा 12 बाय 9 इंचावर लागवड करणं आवश्यक आहे. याच्यापेक्षा कमी अंतरावर जर लागवड केली तर आल्याच्या कंदाला वाढीसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे आलं हा आडवा म्हणजे त्याची जी फणी असते खालचा जो कंद असतो त्याला फणी म्हणतो आपण, त्या फणीला वाढासाठी जागा निर्माण होत नाही. म्हणून असे जे आहेत झाड हे उंचीला जास्त वाढतात आणि फणी अशी आडवी पसरण्यापेक्षा झाडांचे फुटवे जे आहेत, फुटवे सुद्धा थोड्या प्रमाणात जास्त येतात, पण ते फुटवे कामाचे नसतात. बारीक फुटवे येतात आणि उंचीला सुद्धा जास्त वाढतात. आणि कमी अंतरावर लागवड केल्यामुळे कंदकुजीचा सुद्धा प्रादुर्भाव वाढतो. त्याच सोबत जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये करपा येतो, करपा रोग सुद्धा थोडं व्यवस्थापन करणं थोडं अवघड होतो. म्हणून आपण 12 बाय 12 किंवा 12 बाय 9 इंचावर लागवड करावी. काही शेतकरी मायक्रो स्प्रिंकलरवर लागवड करून एका बेडवर 3 किंवा एका बेडवर 4 अशा पद्धतीने लागवड करतात आणि मायक्रो स्प्रिंकलरनी भिजवतात.
त्यानंतर कंद निवड करत असताना ती किमान 40 ते कंद निवडत असताना काही निकष आपल्याला पाडावे लागतील. काय काय निकष असू शकतात? त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा निकष त्या जो बेड निवडणार आहे, म्हणजे ज्यांच्याकडून आपण बियाणे विकत घेणार आहे, ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये बघितलेलं असायला पाहिजे. त्याचा कालावधी 8-8.5 महिने झालेला असणं गरजेचं आहे आणि तो लागलेला नसायला पाहिजे. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, त्याचा वजन जो आहे तो 40 ते 50 ग्राम असणं गरजेचं आहे. किमान 40 ग्राम तरी असणं गरजेचं आहे, जेणेकरून तो तिथून जो स्टंप निघणार आहे तो सशक्त निघणार आहे. तो कमीत कमी रोगांना बळी पडणार आहे, म्हणजे कंदकुजीला कमीत कमी बळी पडू असं नाही आहे की 40 ग्रामची कंद जे आहे ती कंदकुजीला बळी पडत नाही. पण ज्या तापमानात आपण लागवड करत आहोत उन्हाळ्यात, तेव्हा ती निघत असताना जर सशक्त जर निघाली, त्याची वाढ जर व्यवस्थित झाली, तर पावसाळ्यात जेव्हा कंदकुजीला सुरुवात होतो त्यावेळी तो त्याला बऱ्यापैकी प्रतिकारक्षम ठरू शकतो. म्हणून ही काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यावर 2 ते 3 डोळे फुगलेले असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण स्लाइड मध्ये बघताय की आपण बेणे प्रक्रिया जी आहे, बेणे प्रक्रिया दोन्ही प्रकारची करत आहे. एक तर रासायनिक मध्ये करत असताना तुमच्या स्क्रीनवर दिसलेलं आहे की वेगवेगळे कीटकनाशकाचे नाव दिलेले आहेत आणि बुरशीनाशकाचे. याला लेबल क्लेम या आले पिकाला लेबल क्लेम औषधी नसल्यामुळे मी काही शिफारशी करू शकत नाही. पण कीटकनाशक आणि बुरशीनाशक ही घेऊन आपण बीज प्रक्रिया करावी. साधारणतः त्यामध्ये 25 ते 30 मिनिट बियाणे बुडवून ठेवावे. त्यानंतर बाहेर काढावी आणि बाहेर काढल्यानंतर पूर्ण पाणी निथळू द्यावे, तिथे अर्धा तास ठेवावा आणि त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करावी. आपल्याला स्लाइड मध्ये दिसत आहे की टाकी जे येतात काळ्या रंगाचे हे बॅग्स, त्या बॅग मध्ये आपण जैविक बीज प्रक्रिया करू शकतो. त्यामध्ये पीएसबी, ॲझोटोबॅक्टर आणि ट्रायकोडर्मा याचे हे मिश्रण करून आपण त्यामध्ये साधारणतः अर्धा तास बुडवून मग लागवड करू शकतो. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न येईल की किंवा मागच्या वेळी विचारलेलं की रासायनिक केल्यानंतर मग जैविक मध्ये केलं तर ते जीवाणू मरून जातील किंवा बॅक्टेरिया मरून जातील. त्यांचा प्रश्न योग्य होता. आपल्याला काय करायचंय, रासायनिक मध्ये केल्यानंतर अर्धा तास बाहेर ठेवायचा आहे, पूर्ण निथळू द्यायचं आहे आणि मग जैविक करायचं आहे. जैविक मध्ये करत असताना जैविकची काउंट कमी होऊ शकते, पण ती काउंट त्या एवढ्यातच यायला काही कालावधी लागत नाही, कारण ती बॅक्टेरियाची ग्रोथ एखादं चांगलं माध्यम जर मिळालं तर त्याची ग्रोथ फास्ट होते. आणि असे काही पीएचडीचे थेसिस झालेले आहेत, त्यामध्ये रासायनिक आणि जैविक यांची कॉम्पॅटिबिलिटी आपल्याला दिसून येते. तर आपण ही दोन्ही बीज प्रक्रिया करावी. शक्य नसेल रासायनिक, किमान जैविक करावी. जैविक मध्ये आपल्याला ॲझोस्पिरिलम, पीएसबी, ॲझोस्पिरिलम जर मिळत नसेल तर ॲझोटोबॅक्टर तरी घ्या आणि यामध्ये ट्रायकोडर्मा घाला आणि त्याची बीज प्रक्रिया साधारणतः 15 ते 20 मिनिट किमान होणं गरजेचं आहे. हे रायझोम स्केल जे आहे तुमच्या स्लाइडवर दिसतंय, ही साठवणुकीतली कीड आहे. ही कीड जर साठवणुकीत जर असेल तर आलं कंदकुज होऊ शकते. म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण व्यवस्थित बेणे प्रक्रिया करणं आवश्यक आहे. आता इथपर्यंत मागच्या वेळी आपण डिस्कस केलेलं होतं. आता याच्या समोर जे करणार आहे की आपण वाण, आता ही जे स्लाइड दिसत आहे ही सगळे जे वाण आहे हे आपल्या भागात म्हणजे सातारा जिल्ह्यात या वाणांची लागवड कमीत कमी प्रमाणात होतं. सुप्रभा असल, सुरवी, हिमगिरी जे आहेत हिमाचल प्रदेशच्या वायस परमार युनिव्हर्सिटीने संशोधित केलेले वाण आहे. त्यानंतर वर्धा, महिमा, रिजाता हे जे आहे IISR कालिकट यांनी संशोधित केलेले वाण आहे. हे दाखवण्याचा हा स्लाइड दाखवण्याचा उद्देश एकच आहे. काही शेतकऱ्यांना यामध्ये प्रोसेसिंग मध्ये जायचं असेल, त्यामध्ये जिंजर ऑइलच्या किंवा ओलिव्ह रेझिन ही जर आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर या वाणाची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे, म्हणून ही स्लाइड टाकलेली. आता यामध्ये आपल्याला उद्देश ठरवायचा आपण आलं लागवड कशासाठी करतोय, म्हणजे ताजं आलं विक्री करायसाठी किंवा सुंठ तयार करायसाठी. तर आपल्याला ताज्या आल्याची विक्री जर करायची असेल तर माहीम किंवा सातारी किंवा औरंगाबादी
किंवा गोधरा या तिन्ही पर्याय चांगले आहेत. आपल्या जिल्ह्यात त्याचे रिझल्ट चांगले दिसून येतात. पण आपल्याला जर प्रक्रिया जर करायची असेल तर प्रक्रिया करत असताना कमी तंतू असलेले आणि जास्त सुंठेची रिकव्हरी असलेले किंवा जिंजर ऑइल जास्त प्रमाणात असलेले वाण निवडणं गरजेचं आहे. त्यामध्ये आहे वर्धा आहे, सुप्रभा, वेनाड आहे, या वेगवेगळ्या जाती आहेत. तर आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल, जे कर्नाटकाचे काही वाण आहेत किंवा केरळाचे जे वाण आहे, या वाणाची कालावधी ही कमी आहे. 180 दिवस ते 210 दिवस या वाणाची कालावधी आहे. म्हणजेच तुलनेने या वाणाचं उत्पादन सुद्धा आपल्या भागात कमी येतो. हे लक्षात ठेवा. आता आलेची प्रक्रिया करत असताना 2 गोष्टी आपल्याला प्रक्रिया म्हणजे कुठल्या करायचे, एक तर कॅन्डी करायची आहे किंवा आल्याचे जाम किंवा वेगवेगळे पदार्थ करायचे किंवा सुंठ करायचं. जर सुंठ करायचं असेल तर आपल्याला जो वाण 8 ते 9 महिने कालावधी जास्त 8 ते 9 महिन्याची कालावधी असतो, अशापासून सुंठ तयार होतो. आणि जर आपल्याला त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवायचे असेल तर तो आलं साधारणतः 5 ते 6 महिन्याचा असताना काढावा लागेल. आपल्याकडे औरंगाबादी असेल किंवा माहीम असेल, ही जेव्हा 5 ते 6 महिन्यात काढलं जातं त्यावेळी त्याला गुलाबी रंग असतो. त्या गुलाबी रंग असलेलं आलं जर काढलं आणि त्याची प्रक्रिया आपण विविध प्रक्रियायुक्त पदार्थ त्यापासून तयार करू शकतो. म्हणजे आपल्याला कुठल्या उद्देश जे आहे, उद्देश बघूनच आपल्याला ते वाणाची लागवड करणं गरजेचं आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या वाणाचे वैशिष्ट्य दिलेले आहेत. त्यामध्ये वर्धा आहे, त्याला तयार होण्यास ते 200 दिवस लागतात. ते 180 ते 200 दिवस. यात तंतूचे प्रमाण कमी आहे. फुटवे सुद्धा थोडं कमी येतात आपल्या भागात याला. सुंठेचं प्रमाण याच्यात जास्त आहे. म्हणजे आपला उद्देश आधी ठरलेला पाहिजे, की आपल्याला कशासाठी ते लागवड करायचं आहे. त्यानंतर रिजाता आहे, महिमा आहे. आता हे झालं वाणाची माहिती. त्यानंतर आपण मूळ मुद्द्याकडे येणार आहे, की हे वाण निवडलं. आपल्याकडे 3 वाणांचं उत्पादन चांगलं दिसून आलं. मागच्या स्लाइडमध्ये बघत आहे, की आम्ही सुद्धा कृषी विज्ञान केंद्र बोरगाव इथे विविध वाणाचे प्रात्यक्षिक घेतली. तर आम्हाला या आपल्या भागात तरी किमान औरंगाबादी आणि सातारी माहीम ही चांगलं दिसून आलं. सातारी माहीम औरंगाबादच्या तुलनेने जरी उत्पन्नास थोडं कमी येत असेल किंवा कधी-कधी सारखं येतं, पण जे कंदकुजीला आहे त्याला थोडं कमी प्रमाणात बळी पडते. औरंगाबादीला जर खतांचं प्रमाण व्यवस्थित भेटलं किंवा विद्राव्य खतं जर मिळाली तर त्याचं उत्पादन थोडं अजून वाढतो, फुगतो थोडं. आता ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब हा अत्यंत महत्वाचा आहे. मग ती वाढवण्यासाठी आपण बाहेरून निविष्ठा आणण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जे आहे ते जीवामृत आपल्या शेतातल्या शेतात तयार करणं गरजेचं आहे. त्यामध्ये सोपी काही पद्धत आहे. स्लाइडमध्ये एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याकडे किमान 200 लिटर क्षमतेचं प्लास्टिक बॅरल असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी गाईचे ताजं शेण, या ठिकाणी जरी देशी गाईचे ताजं शेण म्हटलेलं जरी असेल, जर ते आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण दुसऱ्या गाईचं शेणाचा सुद्धा वापर करू शकता. फक्त जीवामृत बनवण्यासाठी देशी गाई विकत घेऊन खर्च वाढवू नये. उपलब्ध जर आपल्याकडे नसेल तर दुसऱ्याकडून शेण घेऊ शकता. त्यानंतर गोमूत्र, गुळ, त्यानंतर कडधान्याची पीठ किंवा वडाच्या झाडाखालची बांधावरील जीवाणू माती, 100 ग्राम रायझोबियम, पीएसबी ही सगळे जीवाणू आपण घेऊ शकतात. आता ही व्यवस्थित बाहेर रबडी करायची आहे. रबडी करून त्या बॅरलमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला ती बांबूच्या काठीने किंवा दुसऱ्या काठीने ती हलवायची आहे रोज सकाळ संध्याकाळ. दुसरं की ही सावलीच्याच ठिकाणी ही जीवामृतची टाकी असणं गरजेचं आहे. तिसरं, आपण जे जीवाणू ते मिक्स जे करणार आहे ती पूर्ण तयार झाल्यानंतरच, जीवामृत तयार झाल्यानंतरच त्यामध्ये घालून आपल्याला आळवणी किंवा
जसं शक्य असेल त्या पद्धतीने वापरा. आता ही वापरताना काय काळजी घेणं आवश्यक आहे, की जमिनीत ओलावा असताना जीवामृतचे रिझल्ट थोडे बऱ्यापैकी चांगले येतात. त्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने मजुरांची उपलब्धता असेल तर आपण डायरेक्ट ड्रेंचिंग करू शकता किंवा ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा आपण वस्त्रगाळ करून जीवामृत ड्रिप मधून देऊ शकता किंवा फवारणी सुद्धा करू शकता. ही जे आहे ही आलं व हळद लागवड यंत्र आहे. हळद लागवडीसाठी अतिशय उपयुक्त आतापर्यंत तरी दिसून आले. असे आपण फॅब्रिकेटरच्या माध्यमातून सुद्धा आपण अशा प्रकारचे यंत्र बनवू शकता. आल्याच्या बाबतीत असं दिसून आलं, की आलं थोडं अशा मशीनद्वारे जेव्हा पेरलं जातं त्यावेळी थोडं उशिरा उगवतं. पण या लागवडी यंत्राचा अजून एक फायदा आहे. सध्याचे मजुरांची टंचाई लक्षात घेता मजूर उपलब्ध होत नाही. दुसरं की मजुरांना कितीही जरी सांगितलं, तर ते आलं लागवड ज्या प्रमाणात ज्या खोलीवर लागवड करायला पाहिजे त्या लागवड कधी-कधी होत नाही. म्हणून या यंत्राचा याच्यात जर मॉडिफिकेशनची गरज असेल, अशा यंत्राचा वापर करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला आल्याची लागवड ही फायदेशीर होऊ शकते. मजुरांच्या टंचाईवर मात करू शकतो. तिसरा फायदा आहे की याद्वारे बेसल डोस देणार आहे. पूरक आणि पालाशयुक्त खतं ते एकाच वेळी देता येतं. चौथा फायदा आहे की आल्याची लागवड खोल झाल्यामुळे कधी-कधी जेव्हा भर घालणं शक्य होत नाही, तर त्यावेळी आपल्याला अशा मशीनचा उपयोग होतो. त्यामध्ये आलं लागवड असेल, आलं झाकणं म्हणजे बेड तयार करणं, आलं लागवड करणं आणि माती झाकणं ही योग्य पद्धतीने होतं. जो निघणारा स्टंप असतो तो सुद्धा जाड निघतो. त्यामुळे आपल्याला अशा मशिनीचा उपयोग करायला काही हरकत नाही. मी पुन्हा सांगतो की अशा मशीनचे काही ड्रॉबॅक्स असतील तर आपल्याला त्यामध्ये आपल्या लोकल फॅब्रिकेटरच्या माध्यमातून करून हे वापरणं आता आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर खत व्यवस्थापन करत असताना स्फुरद व पालाशयुक्त खतं ही आधीच देणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया आपण करतच आहोत. बीज प्रक्रिया कशासाठी ही स्फुरदयुक्त खतं पिकाला लवकर उपलब्ध होण्यासाठी आपण बीज प्रक्रिया करत आहे. पण मशागतीच्या वेळी स्फुरद व पालाश देणं गरजेचं आहे. आल्याला आपल्या विविध टप्पे आहेत. ते पुढच्या स्लाइडमध्ये आहे. वाढीचे विविध टप्पे आहेत. त्या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कालावधी आहे की दुसरा टप्पा जे आहे ज्यामध्ये फुटवे येतात. फुटवे जेवढे जास्त येतील तेवढे जास्त त्याला पानं येतील. पानं जेवढे जास्त येतील तेवढे प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित होईल. प्रकाश संश्लेषणाची क्रिया जेवढी जास्त होईल तेवढं जास्त कंद पोचणार. म्हणून फुटवे सुरुवातीच्या मध्ये येणं अपेक्षित आहे. उशिरा आलेले फुटवे तेवढे फायदेशीर राहत नाही. मग फुटवे येण्यासाठी अनावश्यक खर्च करण्यापेक्षा जीवामृत सारखे स्वस्त पर्याय आणि त्यासोबतच स्फुरद आणि पालाश ही रान तयार करत असतानाच ही घालणं आवश्यक आहे. जेणेकरून जेव्हा आल्याचे मुळं येतील, मुळं आल्यानंतर तेव्हा फुटवे फुटतील. त्या कालावधीत तरी किमान ते फुटवे फुटण्यासाठी स्फुरद उपलब्ध होईल आणि त्यामुळे आपलं उत्पादन वाढू शकते. म्हणून मशागत करत असताना स्फुरद व पालाश देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपली कच्ची बेड तयार करून घ्यावी. कच्ची बेड तयार करत असताना गांडूळ खत टाकावे. गांडूळ खत किंवा निंबोळी पेंड हे मिक्स करून सुद्धा आपण देऊ शकतो आणि त्यानंतर पक्के बेड करून लागवड करू शकतो. आणि आपण साधारणतः 2 भर घालतो. दोन्ही भरीच्या वेळी एकरी 200 किलो निंबोळी पेंड किंवा 100 किलो निंबोळी पेंड आणि 100 किलो करंज पेंड घालणं फायदेशीर आहे. निंबोळी पेंडाचे अन्नद्रव्य त्यातून उपलब्ध बऱ्यापैकी होतात, चांगले उपलब्ध होतात. करंज पेंडीतून सुद्धा होतं. पण त्यामुळे रोग किडीला सुद्धा पीक कमी प्रमाणात बळी पडते. आता हा चार्ट दाखवलेला आहे. कुठलं अन्नद्रव्य कुठं कमी त्याचे कमतरतेची लक्षणं कुठं दिसतात हे आपल्याला चार्टच्या माध्यमातून दिसत आहे. पण विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आपल्याकडे फर्टिगेशन नसेल किंवा ड्रीपची सोय नसेल तर आपण बेसलचे जे डोस टाकणार आहे ते हेक्टरी जे आहे 125 किलो नत्र
75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश अशा विविध अन्नद्रव्य त्यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्य हे देणं गरजेचं आहे. हे सगळं माती परीक्षणाच्या अहवालानुसार आहे. मी नत्र स्फुरद पालाश म्हटलेलं आहे. यामध्ये जे अन्नद्रव्याच्या घटकानुसार वेगवेगळ्या खत वापरून आपण त्याची भूक जमिनीची किंवा पिकाची भूक भागवू शकता. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण स्फुरद पालाश आधी टाकणे आणि झिंक आणि फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट अत्यंत गरजेचं आहे. झिंक सल्फेट नसल तर ऑक्झिन्सच्या निर्मितीवर परिणाम होतो आणि ऑक्झिन्स निर्माण नाही झाले तर फुटवे येण्याच्या क्रियेवर परिणाम होतो. म्हणून फेरस सल्फेट झिंक सल्फेट घालणं गरजेचं आहे. आता फेरस सल्फेट झिंक सल्फेट हे चिलेटेड स्वरूपात येतं. ते बरेचसे लोक फर्टिगेशनच्या माध्यमातून देतात किंवा वरून फवारणी करतात. पण आपण कधी कधी ते पावडरयुक्त चिलेटेड फेरस सल्फेट पावडरयुक्त फेरस सल्फेट आणि पावडरयुक्त झिंक सल्फेट जे 5 किलोच्या किंवा 10 किलोच्या पॅकिंग मध्ये येते ते वापरत असताना एक काळजी घेणं गरजेचं आहे. ती वापरायच्या अगोदर 10 दिवस किमान 10 दिवस ते निंबोडी पेंट किंवा गांडूळ खतामध्ये मुरवून ठेवायचं आहे. 10 दिवस मुरवून ठेवायचं, त्यामध्ये थोडं पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतरच ते पिकाला घालायचं आहे. कारण त्याचं चिलेशन होणं गरजेचं आहे. चिलेशन जर झालं तर हळूहळू फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट उपलब्ध होतं. म्हणून फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट हे 10 दिवस आधी गांडूळ खतात मुरवून ठेवायचं आहे आणि थोडं पाणी शिंपडून सावलीत ठेवायचं, नंतर वापरायला घ्यायचं आहे. शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्य एकत्र मिक्स करून. आता हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रस जिल्हा सांगली इथं माननीय कदम जितेंद्र कदम सर असताना त्यांनी फर्टिगेशनचं एक शिफारशी दिलेली होती. त्यांनी 90-57-57 प्रति किलो या विविध वॉटर सोल्युबल खताच्या माध्यमातून 30 आठवड्याचं शेड्यूल आहे. त्या शेड्यूल नुसार आल्याला फर्टिगेशन देणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं आले पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांचा वापर करणं गरजेचं आहे. कुठलंही खत कधी वापरणं नाही. प्रमाणापेक्षा जास्त जर वापरलं त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. त्याचे महत्वाचे 4 अवस्था आहेत. एक उगवणीची अवस्था 1 ते 45 दिवस. दुसरं त्यानंतर शाखेवाढीची अवस्था ती 12 आठवड्याची आहे, ज्यामध्ये फुटवे येतात. फुटवे आल्यामुळे त्याला पानं येतात. पानं आल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते. यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया जेव्हा होते त्यामध्ये जे सूर्यप्रकाश जे काही कार्बोहायड्रेट्स तयार होतात, अन्नद्रव्य तयार होतात, ते तिसऱ्या अवस्थेसाठी कंद म्हणजे स्कंद पोचण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ती 10 आठवड्याची आहे. त्यानंतर शेवटची कंद भरण्याची अवस्था ही साधारणतः 6 आठवड्याची अवस्था आहे. असे एकूण 30 आठवड्यामध्ये आपल्याला विद्राव्य खताचं नियोजन करणं गरजेचं आहे. जे नवीन शेतकरी आमचे जुने शेतकरी यातले पारंगत आहेत, पण आमचे जे नवीन शेतकरी किंवा काही नवीन लोक यामध्ये जुळलेले असतील त्यांच्या माहितीसाठी हा स्लाइड ठेवलेला आहे. जे विविध अवस्था आहेत त्यामध्ये पहिली उगवणीची अवस्था, त्यानंतर 12 आठवड्याची शाखेवाढीची अवस्था, त्यानंतर 10 आठवड्याची कंद पोचण्याची अवस्था, त्यानंतर शेवटची कंद भरण्याची अवस्था. अशा विविध अवस्थेत आल्याचं पीक तयार होत असतो. सगळ्यात क्रिटिकल जो आहे, सगळ्यात महत्वाचा उगवणीची अवस्था, ती जर योग्य पद्धतीने पार पडली, त्या ठिकाणी आलं गाभाडलं नाही, आलं गाभाडू नये म्हणून लागवड झाल्याबरोबर हलकी भर देणं गरजेचं आहे. पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं. दुसरी जी आहे ती शाखेवाढीची अवस्था, त्यामध्ये फुटवे येण्याचं प्रमाण ही 12 आठवडे सुरूच असतं आणि ही अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून या फेज मध्ये स्फुरद आणि नत्र स्फुरद पालाश ही तिन्ही खतांची गरज भरपूर लागते. आणि त्यानंतर कंद पोचण्याच्या अवस्थेमध्ये पालाश आणि स्फुरद जास्त प्रमाणात लागतो, थोडं नत्र कमी लागतो. आणि शेवटचं जे आहे कंद भरण्याची अवस्था ही 6 आठवड्याची असते. यामध्ये ह्या अवस्थेनंतर आलं जे आहे ती बांड्या पडतात आणि सुप्त अवस्थेत जातात. या अवस्थेत कंदाचं पोषण सुरू असण्यासाठी पाणी आणि पालाशयुक्त खतं बऱ्यापैकी लागतात. आता हा फोटो मी मुद्दामून ठेवलेला आहे की काही लोकांचं पारावर बसल्यावर गंमत जम्मत सुरू असते की माझं आलं जे आहे मी आल्यात गेलं
की मी त्यात हरवूनच जातो किंवा मी दिसूनच येत नाही, माझी आल्याची वाढ एवढी झाली. तर मला या ठिकाणी सांगायचंय, आल्याची उंची जाऊन काही उपयोग नाही. जास्त प्रमाणात नत्रयुक्त खत म्हणजे नत्रयुक्त खतामध्ये फक्त युरिया येत नाही, अन्य सुद्धा खताद्वारे नत्रयुक्त खताची उपलब्धता केली जाते. जेव्हा वाजवीपेक्षा नत्रयुक्त खतांची वाढ झाली किंवा अंतर राखल्या नाही गेलं तर आल्याची हाईट उंची वाढते. उंची वाढल्यामुळे कंद व्यवस्थित पोचल्या जात नाही. म्हणून जी उंची आहे ती मर्यादित राखण्यासाठी आपल्याला तंतोतंत खताचं शेड्यूल पाळणं गरजेचं आहे. हा स्लाइड आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. विविध विद्राव्य खत आणि त्या द्यायची अवस्था 4 स्टेजेस मध्ये आपल्याला ही खत द्यायची आहे. हा चार्ट म्हणजे हा चार्ट अशाच पद्धतीने विद्राव्य खत वापरावा असा माझं सांगणं नाही आहे. हे एक मार्गदर्शक आहे. त्यामध्ये तुम्ही यामध्ये आपल्या जमिनीनुसार किंवा आपल्याकडे उपलब्ध असलेले विद्राव्य खत आपल्याकडे उपलब्ध असलेले ती वापरून या चार्ट मध्ये आपण फेरफार करू शकता. आपली जमिनीची प्रत, पिकाची वाढाची कालावधी ही सगळं बघणं गरजेचं आहे. यामध्ये मुद्दामून फॉस्फरिक ऍसिड याच्यासाठी आपण इन्क्लूड केलेलं आहे की क्षारयुक्त पाणी असेल किंवा काही पाण्याचं चांगलं नसेल त्यावेळी महिन्यातून एकदा फॉस्फरिक ऍसिड ह्या ड्रीपच्या संचामधून जर सोडलं तर ड्रीप चोकअप होण्याचा जो प्रमाण आहे तो कमी होतो आणि फॉस्फरिक ऍसिड मधून स्फुरयुक्त खत मिळू शकतो. म्हणून हा फॉस्फरिक ऍसिड आपण या चार्ट मध्ये इन्क्लूड केलेला आहे. यामध्ये ज्यांची जमीन चुनखडयुक्त असेल, ज्या ठिकाणी स्फुरचं फिक्सेशन जास्त होत असेल त्यांनी फॉस्फरिक ऍसिड वापरायला टाळा. आता हे माहित आहे सगळ्यांना, तरी सांगतो की नत्र, स्फुरद आणि पालाश ही आपण जर पारंपरिक खत जर वापरले तर त्याची कार्यक्षमता किती आहे. नत्र 30 ते 50% जे हवेद्वारे किंवा पाण्यावाटे उडून जातं. फॉस्फरस ज्या ठिकाणी टाकतो तिथून ते सरकत नाही किंवा इमोबाईल असते, ते पिकाला उपलब्ध होत नाही, म्हणजे ते कार्यक्षमता कमी आहे, 20% दरम्यान आहे. आणि पोटॅशची कार्यक्षमता ही 50 आहे. त्यानंतर तेच आपण जर फर्टिगेशन केलं, फर्टिगेशनच्या माध्यमातून विद्राव्य खत जर दिली, त्या खतांची कार्यक्षमता खूप वाढते. म्हणजे नत्रयुक्त खत 95% पर्यंत, फॉस्फरस 45% आणि पोटॅश 80. ही कार्यक्षमता कधी वाढते, जेव्हा विद्राव्य खत आणि त्याच्या जोडीला आपण विद्राव्य खत ड्रीप मध्ये जैविक खत ड्रीपच्या माध्यमातून दिले किंवा बीज प्रक्रिया जर केली तर ही कार्यक्षमता आपल्याला एवढी दिसून येते. अन्यथा ही सुद्धा कार्यक्षमता त्यापेक्षा आपल्याला कमी मिळू शकते. आता ड्रीपच्या माध्यमातून आपल्याला विविध खत देताना काय पथ्य पाळायचे आहेत. एक तर फॉस्फरस आणि कॅल्शियम ही एकत्र द्यायचं नाहीये. त्याचा कॅल्शियम फॉस्फेट तयार होतो. कॅल्शियम फॉस्फेट दिल्यामुळे तयार झाल्यामुळे जी साखर तयार होते आणि ड्रीप चोकअप होण्याची भीती होते. तसेच पिकाला कुठलेच अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही. दुसरं काय काय पथ्य पाळायला पाहिजे की कॅल्शियम नायट्रेट हे कुठल्याही सल्फेट सोबत मिक्स करायला नको. कॅल्शियम नायट्रेट हे कुठल्याही फॉस्फेट युक्त खतासोबत मिक्स करायला नको. मॅग्नेशियम डायअमोनियम फॉस्फेट सोबत मिक्स करायला नको. आणि फॉस्फरस लोहयुक्त खतासोबत देऊ नये आणि फॉस्फरस झिंक सोबत देऊ नये. कारण आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की फॉस्फरस युक्त खत जर जास्त प्रमाणात पिकाला जर दिली गेली तर झिंक उपलब्ध होत नाही. हे आपल्याला माहितीसाठी विशेष मी या ठिकाणी नमूद करतो. आता पालाश हा बरेचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पालाश शेवटच्या टप्प्यातच दिलं तर चालेल का. माझं मत आहे की सुरुवातीपासूनच थोडं थोडं पालाश पिकाला देणं गरजेचं आहे. शेवटच्या टप्प्यात म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यात पालाशयुक्त खत देणं गरजेचंच आहे. म्हणजे जास्त प्रमाणात लागतात, पण सुरुवातीपासून देणं याच्यासाठी फायदेशीर आहे की पीक रोग व किडीला कमी प्रमाणात बळी पडू शकते. म्हणून त्यासाठी पालाश सुरुवातीपासून देणं गरजेचं आहे. आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित होण्यासाठी, फुटवे येण्यासाठी स्फुरद आधी देणं गरजेचं आहे. हा जो फोटो मध्ये दिसतोय हा पालाशची कमतरता आहे.
हे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. कधी कधी आपण याला करपा समजून बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतो. आपण जी पारंपरिक खतं घेतो, पारंपरिक खताच्या माध्यमातून खताचं व्यवस्थापन कसं करायचं या स्लाइड मध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये SSP, MOP, युरिया 12-32-16 विविध पर्याय जमिनीतून देऊन आणि विद्राव्य खतांची फवारणी करून आपण ती भूक वापरू शकतो. यामध्ये सुद्धा आपण बदल करू शकतो जमिनीच्या प्रकारानुसार. आता हा बघा, एक्सेस नायट्रोजन म्हणजे नत्रयुक्त खतं कुठल्याही माध्यमातून जर दिले गेले तर असे दुष्परिणाम संभवतात. स्कॉर्चिंग येऊ शकते. दुसरं फॉस्फरस म्हणजे स्फुरदयुक्त खतं जास्त जर दिली, कधी कधी काय होते की सूक्ष्म अन्नद्रव्य कमी प्रमाणात उपलब्ध होतात, म्हणून पानं एकमेकात गुंडाळले जातात. ही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे. तिसरं ही फॉस्फरसची कमतरता, मॅग्नेशियमची कमतरता आहे. हा फोटो बघत आहे, हा फोटो बारकाईने बघा. जेव्हा आपण मुरमाड रान आलं लागवडीसाठी घेतो, म्हणजे ही जमीन आलं लागवडीसाठी योग्यच आहे, पण यामध्ये आपण सेंद्रिय खत किंवा जीवामृतचा वापर कमी करतो. मग अशा जमिनीमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो, झाडाची वाढ व्यवस्थित होते. पण अन्नद्रव्य उपलब्ध नाही झाले की पीक उगवतो, यामध्ये व्यवस्थित वाढ व्यवस्थित होतो, आणि जेव्हा पीक 2.5 ते 4.5 महिन्याचा असतो त्यावेळी नेमकं जेव्हा शाखेवाढीची अवस्था असते त्यावेळी करपा आल्यासारखी पानं होतात. हे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे. त्यावेळी आपण बुरशीनाशक मारणं टाळू. त्याला कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे ते निरीक्षण करून त्यावेळी ते देणं गरजेचं आहे. बरेच जण इथं गल्लत करतात. मुरमाड जमिनीमध्ये 2.5 ते 4.5 महिन्याचं पीक असताना आपल्याला पानं असे करपल्यासारखे दिसून येतात. त्यावेळी ती उपाययोजना करणं गरजेचं आहे. ही कॅल्शियमची कमतरता आहे. जेव्हा कॅल्शियमची कमतरता असते, आता तुमच्या मुद्दाम माहितीसाठी मी जरी थोडं बोलायला स्लो आहे, तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट इथं सांगतो की कॅल्शियम जी आहे आल्याच्या पिकाच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचं आहे. कॅल्शियम दिल्यामुळे आल्याच्या कंदाला चकाकी येते, वजन चांगला फुगतो, म्हणजे कंद फुगतो आणि वजन सुद्धा चांगला वाढतो. सगळ्यात मोठा फायदा आहे कॅल्शियमचे जर फवारण्या घेतल्या कॅल्शियम नायट्रेटचे, तर हा रोग जो आहे करपाजन्य रोगाला कमीत कमी बळी पडतो. कॅल्शियम जो आहे कॅल्शियम पेक्टेटच्या स्वरूपात भित्त पेशिकामध्ये पानामध्ये असतो. तो भित्त पेशिका कडक करण्यासाठी उपयोगी येतो. आपण जर कॅल्शियम नायट्रेट फवारणी केली तर भित्त पेशिका टणक होतात आणि बुरशीजन्य रोगाला कमी बळी पडतात. म्हणून कॅल्शियम आपल्याला पिकाला उपलब्ध होणं ती गरजेचं आहे. त्यानंतर लोहयुक्त जमीन किंवा लोह ज्या जमिनीमध्ये कमतरता आहे, कधी कधी जमिनीत लोह असून सुद्धा पिकाला उपलब्ध होत नाही, तर सगळ्यात डाव्या स्लाइड मध्ये बघा की पूर्ण प्लॉट थोडं पांढरसर दिसतो, म्हणजे पिवळसर दिसतो सुरुवातीला. त्यानंतर काय होते, पहिली स्टेज की ती पिवळे दिसून त्यानंतर मग कालांतराने त्यावेळी सुद्धा फेरसची किंवा लोहाची भूक जर भागवली नाही आपण तर पानं पांढरे होतात. आणि त्याही वेळी आपण लोहाची कमतरता भागवली नाही तर पानं जी आहे ती करपल्यासारखं लालसर होतात. असे नक्षीदार ठिपके त्या पानावर दिसतात, जी करपा समजून आपण त्याच्यावर उपाययोजना करतो. म्हणून ही फोटो व्यवस्थित निरीक्षण करा. सुरुवातीच्या टप्प्यात पिवळं, ज्या जमिनीमध्ये लोह उपलब्ध असून पिकाला उपलब्ध होत नाही किंवा त्या जमिनीत लोहाची कमतरता, अशा जमिनीमध्ये पानं पिवळसर दिसतात. त्यानंतर पांढरी होतात. पांढरी झाल्यानंतर नक्षीदार ठिपके, लालसर ठिपके दिसतात. अशा अवस्थेमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया बाधित होते आणि लोहा हे सूक्ष्म अन्नद्रव्य विशेषतः शेंड्याकडली पानामध्ये दिसते. नत्रयुक्त खताची कमतरता खालच्या पानामध्ये जास्त दिसून येते आणि लोहयुक्त लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता शेंड्याकडली पानाकडे दिसते
आणि नक्षीदार ठिपके दिसते. त्यामुळे आपण या फेरस सल्फेट, चिलेटेड फेरस सल्फेटच्या माध्यमातून जर फवारणी जर घेतली तर ही सूक्ष्म हे जे आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ही भरून काढता येते. त्यामध्ये चिलेटेड फेरस सल्फेट जे आहे EDTA असेल, एड्डा आणि या विविध माध्यमातून मिळतं. तर आपण चिलेटेड EDTA ची जरी फवारणी केली तरी चालू शकते, किंवा जमिनीत जर घालायचं असेल तर 10 फेरस सल्फेट जे आहे 5 किलो 10 किलोच्या पॅकिंग मध्ये ते 10 किलो गांडूळ खतामध्ये मिक्स करायचं, 10 दिवस मुरवून ठेवायचं आणि नंतर वापरायला घ्यायचं. त्यानंतर भर घालणे ही काही सांगण्याची गोष्ट नाहीये, फक्त मला 2 मिनिटात या ठिकाणी नमूद करायचं आहे. पहिला जसला फोटो आहे त्यामध्ये योग्य भर घातलेली आहे, दुसऱ्या भरीमध्ये चुकीची पद्धत. योग्य भर म्हणजे काय, आपल्याकडे पद्धत आहे 120 रुपये गुंठ्यानी किंवा 140 रुपये गुंठ्यानी आलेला भर घालायसाठी आपण काम देत असतो. त्यावेळी काम उरकत असताना तो जो भर घालणारा व्यक्ती आहे अवजाराने तो बेड कोरत जातो. जमिनी जेवढी जास्त भर घालत असताना योग्य पद्धत काय आहे की तो यंत्र खोल जायला पाहिजे. खालची माती जी आहे पाटातली माती ती खोल घेऊन बेडवरती माती यायला पाहिजे. काम उरकण्यासाठी बरेचसे जे आहेत काम करणारे ते काय करतात की बेडला कोरत जातात आणि तीच माती ती भर घालण्यासाठी आणतात. पण अशा वेळी बेड कोरल्यामुळे कंद उघडे पडतात आणि कंद उघडे पडल्यामुळे त्या ठिकाणी कंद माशी त्या ठिकाणी अंडी घालते. अंडी घातल्यानंतर ती कंदकुजीला बळी पडते. म्हणून आपल्याला भर घालताना लक्ष ठेवायचं, हळूवार भर घालायची आहे ज्यावेळी पूर्ण चांगली वापसा स्थितीत असेल, आणि बेड कोरण्यापेक्षा जमीन खोल थोडं खोदून ती भर घालणं अपेक्षित आहे. ही परत स्लरी तयार करणे. आपण यामध्ये बायोगॅसची स्लरी वापरू शकतो, विविध स्लरी. यामध्ये जीवाणू वापरून स्लरी कसं तयार करायची ती स्लाइड. आता हे मी मुद्दाम फोटो टाकलेला आहे. हे विकास कदम जे आहेत वळसेचे त्यांचा प्लॉट मधला हा फोटो आहे. यामध्ये त्यांनी योग्य लागवडीचा अंतर या पद्धतीचा अवलंब केलेला आहे. त्या ठिकाणी जीवाणूचा मुबलक वापर केल्यामुळे तुम्ही जे फुटवे बघताय, फुटवे ही अंगठ्यासारखी जाड तयार झाली. त्यामुळे या ठिकाणी रोगाचे अंश बिलकुल दिसत नाही. असे जर प्लॉट असतील तर आपल्याला कमीत कमी खर्च येईल आणि उत्पादन सुद्धा चांगलं येईल. तर आपण इथपर्यंत आलोय. यानंतरचा जो भाग आहे तो रोग किडीचा आहे. तर मी बागल सरांना विचार या ठिकाणी. सर आपण प्रश्नोत्तर घेऊयात आणि हे पुढच्या भागात घेऊया, रोग आणि कीड व्यवस्थापन. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत लागवड, बेड तयार करणे, ड्रीप संचाची निवड आणि जीवामृत तयार करणे, खत व्यवस्थापन, भर घालणे या विषयांवर चर्चा केलेली आहे. समोरचा जो भाग आहे रोग कीड यावर आहे. पण आपण एकदा संपूर्ण डोस घेणे मला वाटते योग्य नाही. टप्प्याटप्प्याने जर आपल्याला माहिती जर मिळाली आणि पुढच्या आठवड्यापर्यंत आपल्याला मागच्या भागातले काही प्रश्न असतील त्या विषयी सुद्धा आपल्याला चर्चा करता येईल. म्हणून रोग किडीचा जो महत्वाचा भाग आहे तो पुढच्या भागात घेऊया आणि मागच्या भागातल्या सुद्धा त्या ठिकाणी चर्चा आपल्याला करता येईल. तर मी या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय शेतकऱ्यांना विनंती करतो, आपल्या मनातले जे प्रश्न आहेत ते निसंकोचपणे विचारावे. सर स्टॉप शेअर करू शकता प्लीज. ओके. कुणाला काही प्रश्न असतील तर कृपया आपण हँड रेज करा, आम्ही तुम्हाला अनम्यूट करू आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर फेसबुक आणि युट्यूब मध्ये जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतायत किंवा आपण स्वतःला अनम्यूट करून सुद्धा सरांशी संवाद साधू शकता. महेश बर्गे आपला प्रश्न विचारा. सर हॅलो सर, नमस्कार. बोला सर बोला. माझा प्रश्न 2 आहेत माझे. एक पहिला प्रश्न असा आहे की जे आपली जी मळी असते कारखान्याची त्याच्यामध्ये समजा 6 टन मळी आणि 5 टन शेणखत हे जर आत्ताच्या कंडिशनला जर आपण मिक्स करून ठेवले तर चालेल का? आणि
त्यामध्ये दुसरं काय ऍड केलं पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंगल सुपर फॉस्फेट म्हणा किंवा हा. अजून कोणतं काय कंपोस्ट मिक्स करणे गरजेचं आहे. ठीक. तर सर्वात आधी तर मीच तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की माझं यावेळी व्यवस्थित ऐकू आलं का? होत येतं एक नंबर व्यवस्थित. मीच मागच्या प्रश्न केला होता की हा सेशन तुम्ही एक नंबर सांगताय, फक्त हा. आवाज मिसमॅच झाल्यामुळे काही पॉईंट तुमचे समजत नव्हते. यावेळी नाही ना अडचण तर आली? ह्यावेळी सगळे पॉईंट व्यवस्थित, काही नाही कोणती अडचण आहे. ठीक. ओके. तर तुम्ही जो विचारलाय मडीचं प्रमाण जो आहे 6 टन, तो थोडं कमी घेतलं तर बरं पडेल आणि थोडं शेणखत किंवा शेणखत उपलब्ध नसेल तर गांडूळ खताचं प्रमाण वाढवा. मळी कुजवण्यासाठी डिकम्पोजिंग कल्चरचा वापर करावा. माझं काय मत आहे वैयक्तिक की तुम्ही मळी जे आहे डिकम्पोजिंग कल्चर वापरून ती कुजून घ्या, मग शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेट मिक्स करू शकता. ओके, पण त्याच्या पाणी मारणे गरजेचं आहे का आता? पाणी मारून पाणी मारणं गरजेचं आहे. पाणी जर मारलं नाही ते कुजणार नाही. ओके ओके. ओके सर. दुसरा पुढचा प्रश्न बोला. दुसरा माझा प्रश्न आहे, काही ठिकाणी लोक भरणे हे 11व्या दिवशी करतात किंवा लागवड करून झाल्यानंतर खोऱ्याने हलकी किंवा दातक्याने किंवा माती ओढून घेतात. हो. तर ही योग्य आहे का? आणि काही शेतकरी हे उगवून झाल्यानंतर भरणे करतात, तर त्या संदर्भात जरा माहिती आहे. आपल्या विद्यापीठाची शिफारिश आहे की भर घालणं ही 45व्या दिवशी, 90व्या दिवशी आणि 135व्या दिवशी करावं, बरोबर. पण आपल्या भागात तापमान ही दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्या वाढणाऱ्या तापमानाला ती बळी पडू नये म्हणून आपण काय म्हणतो की लागवड झाल्या जर हलकी भर जर देणं शक्य असेल तर लागवड झाल्याच हलकी भर द्यावी. तनिष्क यादव आपला प्रश्न विचारा. तनिष्क यादव. हॅलो तनिष्क यादव, आपला प्रश्न आहे का? काय विचारू शकता तुम्ही, अनम्यूट केले. हॅलो, अजून कोणाला प्रश्न आहेत का? कृपया स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारू शकता आपण. मी चॅट युट्यूब फेसबुकवरला एक प्रश्न घेतोय की थोडी सड आलेल्या प्लॉट मध्ये मधले बेने घेता येईल का? बोरगाव कृषी विद्यापीठ. आदिनाथ शेळके प्रश्न विचारतायत, थोडी सड आलेल्या प्लॉट मधले बेने घेता येईल का असं म्हणतात. नाही. मागच्या वर्षी आम्ही ते आमच्या फील्डमध्ये ट्रायल घेतलेली की थोडं कंदकुज झालेले बियाणं जर वापरासाठी घेणं योग्य आहे का. तर मी तुमच्या परवानगीने एक स्लाइड शेअर करतो, त्यामुळे त्यांचा प्रश्न हे होईल. ओके, एक मिनिट स्लाइड मी तुम्हाला दाखवतो. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाकू शकता. हा जो प्लॉट बघताय का तुम्ही, माझा स्लाइड दिसतोय? दिसतंय, पीपीटी मोडला टाका. हा, ह्या फोटो मध्ये बघा, राईट साइडचा जो पूर्ण पीक दिसतोय, ही थोड्या प्रमाणात कंदकुज झालेले आपण कंद घेतलेले, तो पीक उगून आला, वाढ व्यवस्थित झाले, पण जेव्हा पीक 3 महिन्याचं झालं त्यावेळी अशी अवस्था झाली. म्हणून लागलेले प्लॉट निवडू नये हे म्हणून आपण या ठिकाणी ती सांगतो नेहमी. ओके, अजून कोणाचा प्रश्न आहे का? हॅलो, बोला. हेमंत पवार बोलतोय मी, फतेपूर. बोला. हॅलो, बोला, आवाज येतोय, बोला. सर तुम्ही माहिती दिली छान. माझा प्रश्न असा आहे, मी आलं पीक हे पहिल्यांदाच घेतोय, म्हणजे आमच्या घरात ह्याच्या आधी कधीच घेतलेलं नव्हतं. तर प्रथम जे आपण बेड सोडणार आहे तो किती फुटी असावा? बेड हा 4.5 फुटी असायला पाहिजे. रिजरने जेव्हा बेड करणार आहे, दोन्ही पाटाच्या मधलं अंतर 4.5 फूट. हा, 2 रिजर मधलं अंतर 4.5 फूट असणं गरजेचं आहे. ओके, पीक येणे प्रश्न. धन्यवाद. पीक येणे, बोला. हा, समीर बोरगे बोलतोय मी, चिंचणीवरून. बोला. सर माझा प्रश्न असा आहे की आपण जेव्हा आलं लागण करतो ना, हॅलो, तर त्यावेळेला आपण कीटकनाशक सोडतो, बुरशीनाशक सोडतो, म्हणजे मी स्वतः सोडलेले आहेत. तर जमिनीत उपयुक्त असलेले जीवाणू आपल्याला ते मारतात का?
म्हणजे नाही का आपण ब्लू कॉपर सोडतो, म्हणजे अजून कीटकनाशक हुमणीसाठी एकदम हार्ड मधले डोस सोडतो नाही सुरुवातीला. तर तो त्याच्यामुळे विषय आपण डिटेल मध्ये घेणार आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो हा सांगा तेव्हा. की ही जे ट्रायकोडर्मा वगैरे जे उपयुक्त बुरशी आहेत, ह्याची मुळात काउंट वाढवणं गरजेचं आहे. काउंट वाढवण्यासाठी जेवढं आपल्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ जास्त असतील तेवढी त्याची काउंट राहणार आहे. बरोबर. आता तुम्ही काही बुरशी वापरली, जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर असल्यामुळे त्याची काउंट भरपूर वाढली, ठीक आहे. पण आपण रासायनिक केली अडवणी असं तुमचं म्हणणं आहे, तर त्यामुळे त्याची काउंट थोडी कमी होते, पण जमिनीत उपलब्ध असलेल्या सेंद्रिय पदार्थामुळे त्याची काउंट नॉर्मल स्थितीला येऊ शकते. त्यासाठी जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा व्यवस्थित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. फक्त एक लक्षात ठेवा, ट्रायकोडर्मा घातल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराइड हे टाकू नका किंवा दोन्ही एकमेकांना मिक्स करू नका. ओके, शुभम बागल प्रश्न विचारत आहेत, सर लागवड करण्यापूर्वी सरीमध्ये कोणकोणत्या फर्टिलायझरचा डोस घेणे गरजेचे आहे? लागवड करायच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहे हे स्फुरदयुक्त खत आणि पालाशयुक्त खत, आणि शक्य असेल तर निंबोडी पेंड आणि करंज पेंड ही बेसल डोस म्हणून टाका. इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण पुढच्या टप्प्यात देऊ शकतो. आणि नत्रयुक्त खत पीक उपलब्ध उगवून आल्यानंतरच नत्रयुक्त खते द्या, कारण जेव्हापर्यंत पिकाला कुठल्याही पिकाला मुळं आलेली नसतात तेव्हापर्यंत ती उपयोगच नाही, कारण ते मुळं नसले की खत कशातून घेणार. म्हणून नत्रयुक्त खत नंतर मुळं आल्यानंतरच द्या. युट्यूब वरून आनंद पवार प्रश्न विचारतायत, शेणखत कुजवण्याकरिता काय वापरले पाहिजे? डिकम्पोजिंग कल्चर वापरू शकतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठातून डिकम्पोजिंग कल्चर मिळतं. ते डिकम्पोजिंग कल्चर किंवा आपल्याला बाहेर प्रायव्हेट कंपनीचं जरी मिळत असेल डिकम्पोजिंग कल्चर, ते वापरायला काही हरकत नसेल. ओके, पी केने यांचा प्रश्न आहे की पाणी कधी आणि कोणत्या स्टेजेस मध्ये द्यावे? पाणी त्या आता जमिनीच्या प्रतीवर अवलंबून आहे. हे ओलिताचं पीक असल्यामुळे प्रत्येक स्टेजला त्याला पाणी लागतंच. त्यामध्ये फक्त फरक एवढा आहे की जमिनीच्या प्रतीनुसार कमी जास्त लागते. म्हणजे भारी जमीन असेल तर दोन पाण्यामधलं अंतर हा जास्त असणार आहे, हलकी जमीन असेल तर पाण्याचं अंतर हे कमी असणार आहे. ते जमिनीवर अवलंबून असणार आहे. दुसरं, फर्टिगेशन करत असताना पाणी हे जर क्षारयुक्त असेल तर म्युरेट ऑफ पोटॅश MOP ही खत वापरणं शक्यतो टाळायला पाहिजे, कारण क्षारयुक्त पाणी असेल की त्याची कार्यक्षमता MOP ची कमी होते. त्या ठिकाणी मग SOP सल्फेट ऑफ पोटॅश वापरणं ही फायदेशीर असते. आबालाड आपले सर प्रश्न विचार आपला. सर नमस्कार, आबा बोलतो. बोला बोला सर. बोला बोला सर. हॅलो लाड सर, तुमचा आवाज येत नाहीये, बोला. हॅलो, बोला बोला. हा आता येतोय, बोला. सर नमस्कार. लोह आणि फेरसची कमतरता भासल्यानंतर म्हणजे साधारण 1-3 महिन्यानंतर प्रॉब्लेम येतो, तर त्यासाठी सुरुवातीला आपण लागवडीच्या वेळेला जे बेसल डोस सुरुवातीचा देतो किंवा बेड पाडायच्या वेळेला, तर त्यामध्ये आपल्याला काय व्यवस्थापन करावं खताचं? म्हणजे उदाहरणार्थ शेणखतात आपण फेरस मिक्स करतो किंवा झिंक, तर त्याचं प्रमाण किती असावं किंवा आणखी काय वेगळं व्यवस्थापन आहे का त्याचं? हे बघा, तुम्ही जर जीवामृतचा व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं, दर 15 दिवसांनी किंवा 20 दिवसांनी जीवामृत दिलं, शेणखत मुबलक प्रमाणात दिलं, तर तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जाणवणार नाही. पण जाणवलं तर आपण फेरस सल्फेट, झिंक सल्फेट ही एकरी साधारणतः 10 ते 15 किलो फेरस सल्फेट आणि 7 ते 8 किलो झिंक सल्फेट ही एकरी जे आहे 100 किलो गांडूळ खतात मिक्स करून 10 दिवस ठेवायचं आहे सावलीत, आणि त्यानंतरच ती मातीआळ घालणं फायदेशीर आहे. सुरुवातीला आपला प्रश्न असा असेल की मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे पुरत पालासोबतच फेरस सल्फेट, झिंक सल्फेट द्यावा का? तर माझं मत आहे की पीक उगवून आल्यानंतर फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट दिलेलं बरं पडेल. जर आपल्याला अतिशय त्या ठिकाणी कमतरता जाणवत असेल, पानं जर एकदम पांढरे झालेले असतील, तर अशा वेळी आपण चिलेटेड स्वरूपातले सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी करून घ्यावी. मनोज जाधव आपला प्रश्न विचारा. सर नमस्ते.
नमस्ते. मला एक प्रश्न असा विचारायचा होता की माझं क्षेत्र अजून तयार नाही. म्हणजे काय आलं होतं, थोडस आपण ज्वारी माझी काढायला लेट झाली सर, त्यामुळे अजून माझं क्षेत्र तयार नाहीये. तर बरं. 8 दिवसानंतर माझी नांगरट होणार आहे साधारणतः. हा. तर मग आता त्याला तापायला आपण किती दिवस साधारणतः ठेवलं पाहिजे? कारण आता अक्षय म्हणजे नाही का आपण म्हणतो की आखीत नंतर आपण आले लागवड करायची असते. हो. तर आता मग मला मिळणारा वेळ तो सफिशियंट असेल का? आता साधारणतः 5 तारखेच्या दरम्यान जर नांगरट झाली माझी, तर हा. क्षेत्र कापणार कधी, त्याचं मशागत कधी, कसं मग ते ऍडजस्टमेंट होऊ शकते का तशी? तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. जेवढी जास्त जमीन तापणार नांगरटी केल्यानंतर तेवढ्या जास्त प्रमाणात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होणार. हा. दुसरं तुम्हाला विनंती करतो, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही नांगरटी ही दिवसाच करा. दिवसा केल्यामुळे त्या नांगराच्या मागे बरेचसे पक्षी फिरतात, त्यामुळे ते किडा वेचून घेतात. रात्री करू नका. आणि एकदम असं फिक्स ठेवू नका की मी अक्षय तृतीयेलाच लागवड करतो. आपण सर्व आता हायटेक शेतकरी झालेला, आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे. त्यामध्ये आपल्याला टेम्परेचर येतो, आपल्याला हवामानाचा अंदाज सुद्धा येतो. तो म्हणून आपण लक्ष ठेवा, 35 डिग्री सेल्सिअस तापमान, 35 ते 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत जेव्हापर्यंत तापमान कमी येत नाही तेव्हापर्यंत आल्याची लागवड करू नका. काय असते की जमीन तापलेली असते, शेणखत टाकलेले असते, त्यामुळे जमिनीचं तापमान थोडं जास्तच असतो. अशा वेळी पाण्याची सोय आपल्याकडे ड्रीप आणि मायक्रो स्प्रिंकलर दोन्ही संच वापरून सुद्धा रान भिजवणारे शेतकरी आहेत. जेणेकरून उष्णता कमी करावा या उद्देशाने करणार असे शेतकरी आहेत. पण काय होतं, प्रॉब्लेम कधी कधी लाईटचा जो प्रॉब्लेम आहे तो आणि नैसर्गिक कारण असेल, त्या कारणामुळे जर आपण पाणी देता आलं नाही तर पूर्ण प्रोग्राम फेल होतो. म्हणून तापमान थोडं कमी होणं गरजेचं आहे. मग सर आपण हे करत असताना पावसाच्या अगोदर कोंब आपला उगवून आला पाहिजे असं पण काही असताना की नंतर आलं लागायला प्रॉब्लेम येत नाही? हा, तापमान कमी झालेलं असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर बघितलं, लागवड झाल्या हलकी भर दिली, पाणी व्यवस्थित जर केलं तर 12व्या-13व्या दिवशी आपल्याला आल्याला बारीक केसासारखी मुळं दिसायला लागतात. कोंब तर आधीच आलेलं असतं, मुळं यायला दिसतात. बरोबर आहे? माझा आवाज येतो का? हा, येतोय सर. हा, तर मुळं आलेली दिसतात. म्हणून तापमानावर विशेष लक्ष ठेवा. असं नाही की लगेच जून मध्ये पावसाळा सुरू होतो. पाऊस सुद्धा आता एक महिना समोर गेलेला. यावर्षी तसं होईल असं मी म्हणत नाही, पण पावसाळा सुद्धा दरवर्षी तुलनेत समोर गेलेला आहे. आणि पाऊस जर बघता, आपल्या जिल्ह्याची सरासरी जी होती 800 ते 900 मिलीमीटर, मागच्या वर्षी पाऊस पडला 1600 मिलीमीटर. आणि पाऊस असा विखुरलेला पडत नाहीये. पाऊस जो आहे कमी कालावधीत जास्त पाऊस पडतोय. एका दिवशी 70-80 mm पडतोय, कधी 100 मिलीमीटर पडतोय. म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे की योग्य तापमानात लागवड करणे. आणि भारी जमिनीत लागवड करणार असेल तर आडवे जे आहे, प्रत्येक 100 फुटानंतर आडवे चर घ्यावा. तुम्ही आता शेंद्राची जमीन बऱ्यापैकी भारी आहे, हायवे कडली, हायवेच्या खालची, ती भारी जमीन असल्यामुळे पाण्याचा निचरा कमी होतो. अशा ठिकाणी अर्धा ते पाऊण फुटाचे 100 फुटावर आडवे चर घेणं गरजेचं आहे. मी एका ठिकाणी एका शेतकऱ्याकडेच बघितलेलं आहे, त्यांनी अशा चरीचं नियोजन केलं. त्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी वाहताना दिसलं. जरी वरून काळ्या जमिनीमध्ये पाणी दिसत नसेल वरून, पण खाली अर्धा फूट जेव्हा खोल आपण चर मारतो त्यावेळी पाणी आपल्याला वाहताना दिसते. मग भारी जर जमीन असेल तर अशा प्रकारचं नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे. उमेश पोतेकर. आणि बोला सर. ज्या ठिकाणी व्हर्जिन सॉइल असेल, म्हणजे पहिलीच वेळ लागवडीसाठी जमीन आपण ती घेणार असो, तर त्या ठिकाणी 19-20 प्रकारची जमीन चालू शकते. पण ज्या जमीन काळी जमीन आहे त्या ठिकाणी परत लागवड करणार असेल तर आपला रोटेशन 5 वर्षांनीच यायला पाहिजे. कारण कंदकुजी जे बुरशी आहे 5 वर्षापर्यंत त्या ठिकाणी जिवंत असतो. आपण किती चांगलं मॅनेजमेंट केलं, दिवसातून 2 वेळा बुरशीनाशकाची जरी आळवणी केली तरी ते व्यवस्थापन होत नाही. ओके, उमेश पोतेकर आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. बोला.
सर आपण आल्यासाठी रासायनिक खतही वापरतो आणि जैविक खतही वापरतो. तर आपण रासायनिक खत दिल्यानंतर ड्रीपद्वारे जर आपण जैविक बॅक्टेरिया सोडत असेल तर त्यामधलं अंतर किती असावं साधारणतः? माझं काय म्हणणं आहे की जे जैविक असतील NPK म्हणजे ॲझोटोबॅक्टर असेल किंवा ॲझोस्पिरिलम असेल, PSB असेल, के मोबिलायझर असेल, आता झिंक मोबिलायझर सुद्धा आलेला आहे. असे जे आहे तुम्ही ड्रीपच्या माध्यमातून महिन्यातून एकदा सोडलं तर जमीन ही सशक्त होतं. ठीक आहे. ते आणि मग रासायनिक खत यामध्ये साधारणतः 1 आठवड्याचं किंवा 10 दिवसाचं अंतर ठेवा. दुसरं की आपल्याकडे ड्रीपची सोय आहे बरोबर. त्यातून फर्टिगेशन पण करतो आणि रासायनिक खत पण देतो. जेव्हा आता यामध्ये एक समजून घ्या की बेडवर ड्रिपरची लॅटरल टाकलेली आहे आणि आपण फर्टिगेशन न करता पारंपरिक खत बेडवर टाकत आहे बरोबर. आणि पावसाचा खंड असेल किंवा पाऊस पडलेला, मी जेव्हा पाऊस नसेल त्यावेळेची गोष्ट करतो, पाऊस असला तर काहीच प्रॉब्लेम, पाऊस नसेल आणि ड्रीपच्या माध्यमातून पाणी देत आहे आणि पारंपरिक खत देत आहे, विद्राव्य खत न देता, मग ज्या ठिकाणी आपण पारंपरिक खत देत आहे त्या ठिकाणी ड्रीपने जेव्हा तो बेड भिजवतो, तो बेड जो आहे तो संपूर्ण न भिजवला गेल्यामुळे ते जी खत आहेत ती तसेच पडून राहतात आणि तसेच पडून राहिल्यामुळे म्हणजे ओलावा त्यांना न मिळाल्यामुळे, त्या खतांना न मिळाल्यामुळे ते विरघळत नाही, विरघळत नसल्यामुळे ते पिकाला उपलब्ध होत नाही. तर ती खतं वाया जाऊ शकतात. ज्यांच्याकडे, म्हणून विनंती आहे, ज्यांच्याकडे फर्टिगेशनची सोय आहे त्यांनी वॉटर सोल्युबल खतं दिलेली फायदेशीर. पण पावसाच्या दिवसात पण दोन्ही वापरू शकतात आपण. ड्रीप फर्टिगेशनची योग्य पद्धत काय आहे? समजा आपण खत सोडत असताना, समजा आपण 4 किलो खत सोडतोय तर किती वेळामध्ये ते सोडलं गेलं पाहिजे? त्यानंतर सुरुवातीला किती वेळ पाणी चालू ठेवलं पाहिजे आणि खत सोडल्यानंतर किती वेळ पाणी चालू? हे आपल्या सगळ्या जमिनीच्या प्रतीवर अवलंबून आहे. तर साधारणतः 15 ते 20 मिनिट आपण पहिले मोकळा ड्रीप चालू ठेवायला पाहिजे. त्यानंतर 15 मिनिटांमध्ये आपल्या खताचा डोस संपायला पाहिजे. त्यानंतर 15 मिनिटांमध्ये पाणी देणं गरजेचं आहे. खत दिल्यानंतर पाणी जर जास्त वेळ जर दिलं तर विद्राव्य खत ही वाहून जातात, मुळाच्या संपर्कात ते राहत नाही, ते खाली वाहून जातात. म्हणून फर्टिगेशन केल्यानंतर पाणी जे आहे ते जास्त वेळ सोडायचे नसते. त्या दुसऱ्या दिवशी दिलं तर चालू शकतो. किशोर थोरात युट्यूबवरून प्रश्न विचारतायत, अद्रक पिकाला दशपर्णी देऊ शकतो का? हो, देऊ शकतो. दशपर्णी आपण डिटेलमध्ये पुढच्या ह्याच्यात घेणारच आहे. ओके. श्री पाटील युट्यूबवरून प्रश्न विचारतायत, पावसाळ्यात खूप पाणी होतंय, कंद होऊन अद्रक मार खाते, तर ह्याला काही उपाय आहे का? काय काय काय? पावसाळ्यात खूप पाणी होतंय त्यामुळे कंद होऊन अद्रक मार खाते, म्हणजे कंदकुज होऊन अद्रक मार खातं, बरोबर. तेच याच्यावरच आपण आतापर्यंत चर्चा केली की सगळ्यात महत्वाचं उताराच्या दिशेने बेड असणं गरजेचं आहे. जमिनीत भारी जर जमीन असेल तर ते चर घेणं आवश्यक आहे. चुनखड जमीन असेल किंवा काळी जमीन असेल त्या ठिकाणी भूसुधारक वापरायचं आहे, शेणखत मुबलक प्रमाणात वापरायचं आहे. ह्या सगळे उपाययोजना करूनच आपण आलं लागवड करू. परत एक मीटिंग मध्ये प्रश्न आहे की ट्रायकोडर्मा हे द्रवरूप स्वरूपात की पावडर स्वरूपात वापरावं? आता आमच्या विद्यापीठातून तरी पावडर स्वरूपातलं ट्रायकोडर्मा उपलब्ध होतं आणि ट्रायकोडर्मा वापरत असताना आम्ही एक काळजी नेहमी घ्यायला सांगतो, तुम्ही ट्रायकोडर्मा जी माध्यमात घेणार आहे ती माध्यम पूर्णपणे कुजलेलं असणं गरजेचं आहे. आणि दुसरं, जी पेंड घेणार आहे ती पेंड जी आहे ती तेल रहित असणं गरजेचं आहे. चकचकीत असणारे पेंड बिलकुल निवडू नका, ज्यामध्ये तेलाचं प्रमाण असतो. त्या ठिकाणी ट्रायकोडर्माची कार्यक्षमता कमी होतं. दुसरं, ट्रायकोडर्मा कुठल्याही सेंद्रिय माध्यमातून 10 दिवस तरी मुरवून ठेवायचा आहे. मी एक नेहमी उदाहरण देत असतो की 1 लिटर दूध आहे, त्यामध्ये 1 चमच जे दही टाकले की 1 लिटरचा विरजन तयार होतं, म्हणजे दही तयार होतं. तसंच ट्रायकोडर्माची काउंट ही जास्त असले की ती ट्रायकोडर्मा काय स्वतः बुरशी आहे, ती दुसऱ्या अपायकारक बुरशीला त्या आल्याच्या कंदाजवळ येऊ देत नाही.
म्हणून त्याची काउंट जास्त असायला पाहिजे. त्याची काउंट जर जास्त असेल हानिकारक बुरशीपेक्षा तर आपल्याला ते फायदेशीर राहील. म्हणून ट्रायकोडर्मा आपल्या जमिनीत टिकून राहण्यासाठी त्याची वाढ प्रत्येक पिकाला त्याची वाढ एवढी व्हावी की ते प्रत्येक पिकाला प्रत्येक वर्षी उपलब्ध व्हावे. म्हणून जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा टिकवून ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. बाकी इतर गोष्टी अतिशय नगण्य. सेंद्रिय कर्ब हा जमिनीतला सगळ्यात महत्वाचा गाभा आहे. ओके. अजून काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर मानस साळुंके प्रश्न विचारतायत की आल्यामधील आलेले तण ह्याचं व्यवस्थापन कसं करायचं? यामध्ये विद्यापीठाची शिफारस तर काही नाही आहे तणनाशकाच्या वापराच्या बाबतीत. काही शेतकरी या भागातले ऑक्झिफ्लोरोफिन म्हणजे गोल नावाने जे तणनाशक येते ते फवारणी करून व्यवस्थापन करतात, पण आपली त्याबाबत शिफारस काहीच नाही. उमेश पोतेकर विचारतायत की मायक्रोरायझाचा यूज करू शकतो का? बिलकुल चांगलं मायक्रोरायझा अतिशय चांगला आहे. ओके. आणि गरजेचं आहे ते. शिवप्रसाद मांगले प्रश्न विचारतात YouTube वरून, यांत्रिकरण पद्धतीने खोल लागवड केली असल्यास भर किती दिवसांनी करावे? भर करायची असं यांत्रिकी पद्धत. नमस्कार सर, तालुका कृषी अधिकारी आहेत ते सांगली जिल्ह्यात. त्यांनी प्रश्न ते ऐकला, त्यांचा अभिनंदन, आभार. तर भर घातल्यानंतर साधारणतः 90 दिवसांनी त्या प्लांटरनी जर लागवड केली तर 90 दिवसांनी सुद्धा आपण भर घालू शकतो. ओके. काही अडचण नाही. ओके. अजून कुणाचे प्रश्न आहेत विचारू शकता? हॅलो, हेमंत पवार प्रश्न. सर तुम्ही जी माहिती दिली त्याचं पुस्तक मिळू शकतंय का? माहिती पुस्तक आले लागवडीचे? हो. बोरगाव कृषी विद्यापीठात मिळेल? कुठे मिळेल? मिळेल. आणि हे जे आहे सगळं मी जे बोललो ना तो युट्यूबवर तुम्ही कधीही बघू शकता. युट्यूबवर सुद्धा हे उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला अजून सोपं होईल. वाचण्यापेक्षा बघणं आणि ऐकणं हे अजून सोपं होईल. तर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. गोरखनाथ काकडे YouTube वरून प्रश्न विचारतायत, अद्रक मध्ये सगळ्यात चांगली जात कोणती आहे? आपल्या भागात तरी ती जी आहे सातारी माहीम आणि औरंगाबादी ही चांगले आणि महिमा हे तिन्ही वाण चांगलेच आपल्या इथं दिसतात. गोंधरा पण काही शेतकरी लागवड करतात, त्यांना पण उत्पन्न चांगलं येतं. सार्थक जी आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, मी वाई तालुक्यातून बोलतोय. आमच्याकडे आल्याचं प्रमाण थोडंसं कमी असतं, आमच्याकडे हळद जास्त आहे. परंतु आम्ही आलं थोड्या प्रमाणात करतो. परंतु आम्हाला एक प्रश्न असा आहे की बेडवर 2 लाईन मध्ये काही ठिकाणी करतात लोक आणि काही ठिकाणी 3 ठिकाणी म्हणजे 3 लाईन मध्ये धरतात. योग्य कोणती पद्धत? ड्रिपनी जर लागवड करणार असेल तर 2 लाईनची लागवडच योग्य राहते. ओके. आणि आम्ही कोरेगाव भागात बघितलं. आणि मी या ठिकाणी सांगायला विसरलो की यामध्ये आंतरपीक 2 चांगले दिसून येते. सुरुवातीच्या अवस्थेला कोथिंबीर हा सगळ्यात फायदेशीर पीक दिसून येतो. कोथिंबीर जर दर मिळाला तो एक फायदा होतो. दुसरं, कोथिंबीर जेव्हा काढतो आपण, कोथिंबीर काढल्यामुळे त्या ठिकाणी वापसा स्थिती निर्माण होतो. वापसा स्थिती त्या जमिनीत भुसभुशीतपणा वाढते. भुसभुशीतपणा वाढले की पाण्याचा निचरा चांगला होतो. म्हणून कोथिंबीर सुरुवातीच्या अवस्थेत फायदेशीर आहे असं आंतरपिकामध्ये दिसून येतं. आणि दुसरा आंतरपीक जो आहे तो घेवडा याच्यासाठी त्याची कालावधी कमी आहे. एक ताजं उत्पन्न मिळण्यासाठी घेवडा सुद्धा या ठिकाणी फायदेशीर दिसतो. आदिनाथ शेळके प्रश्न विचारतायत, फेसबुक वरून ट्रायकोडर्मा घरी मल्टिप्लाय करू शकतो का? तुम्ही जर स्टरलाइज कंडिशन्स म्हणजे तुम्हाला प्युअर फॉर्म मध्ये ट्रायकोडर्मा तयार करायचं असेल तर तुमच्या घरी आपल्याकडे लॅमिनार फ्लो जे निर्जंतुकीकरण असलेलं ठिकाण असणं गरजेचं आहे. नाहीतर त्याला जर कॉन्टॅमिनेशन आलं की स्वतः बुरशी आहे त्याला सुद्धा कॉन्टॅमिनेशन येते आणि कॉन्टॅमिनेशन आलं की ते तेवढं प्रभावी काम करत नाही. दुसरं, आपल्याकडे प्युअर स्ट्रेन त्याचा उपलब्ध होणं गरजेचं आहे. ट्रायकोडर्माचे विविध स्ट्रेन्स आहेत, विरिडिया, हार्जानियम आहे. त्यातले प्युअर स्ट्रेन आणून लॅमिनार फ्लो मध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन काही ठिकाणी ज्वारीवर वाढवतात, काही ठिकाणी टाल्कम पावडर हे माध्यम घेऊन त्या ट्रायकोडर्माचं मल्टिप्लिकेशन करतात. दुसरं, आपण घरच्या घरी आपल्या वापरासाठी जर करायचं असेल वर्षभर तर आपण काय करायचं ते शेणखत किंवा सेंद्रिय पदार्थ माध्यमांमध्ये मिक्स करून ठेवायचं आहे. थोडं गुळाचं पाणी शिंपडायचं आहे
आणि परत परत ती आपण वापरू शकतो. गोरखनाथ काकडे प्रश्न विचारतात, बेड घेताना त्याची उंची किती असावी? काय? बेड घेताना त्याची उंची किती असावी? बेड घेताना भारी जमीन असेल तर साधारणतः 1.5 फुटापर्यंत बेड उंची असायला पाहिजे आणि जर मध्यम प्रकारची जमीन असेल तर 20 सेंटीमीटर पर्यंत चालू शकतं, 15 ते 20 सेंटीमीटर. आणि भारी जमीन असेल तर बेड जास्त उंचीचे घ्यावं लागेल, जेणेकरून पाण्याचा निचरा होण्यासाठी उंच बेड असणं आवश्यक आहे. आणि वाहणारं पाणी याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. आपल्या शेतात दुसऱ्याच्या शेतातलं पाणी वाहून येतं का, जर अशी परिस्थिती असेल काही किंवा शेतात काही भागात जर पाणी वाहत येत असेल तर त्या ठिकाणी उंच बेड असणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा. आदिनाथ प्रश्न विचारतात फेसबुकवरून, हळदीच्या रानात अद्रक घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. आपल्याला 3 ते 4 वर्ष आल्यानंतर आलं किंवा हळद नंतर आलं हे घेऊ शकत नाही, कारण दोन्ही पिकांवर येणारे जे कंदकुजचे बुरशी आहे ते एकच असल्यामुळे ते जमिनीत तसेच सुप्त अवस्थेत राहतात आणि 3 ते 4 वर्ष ते त्रासदायक ठरतात, म्हणून हळद नंतर आलं घेऊ नये. संग्राम सर. हॅलो सर. बोला बोला. हा सर. तेजस देवकर बोला. तेजस देवकर, काय प्रश्न आहे का आपला? बोला. हा सर, मला विचारायचे आहे की आल्याची लागवड आता कधी करायची? मे महिन्याच्या 5 तारखेनंतर करू शकतो का? मी ते सांगितलं, मी तारीख सांगू शकत नाही. तुम्ही तापमान बघा आणि मला नाही वाटत की मे 5 तारखेला तापमान 35 ते 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी येईल म्हणून. सर योग्य सांगा, कधी लागवड कधी योग्य तारीख? तारीख मी तेच सांगितलं, तारीख मी सांगू शकत नाही जेव्हापर्यंत तापमान हा कमी येत नाही. म्हणजे तुम्ही मेच्या शेवटच्या आठवड्यात लावू शकता, जेव्हा तापमान 35 ते 37 डिग्री सेल्सिअस होईल. मेच्या शेवटच्या लागवडीसाठी घाई करू नका, जमीन व्यवस्थित तापू द्या. मेचा जो ऊन आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे. जी जमीन नांगरटीनंतर तापवली जर गेली तर बरेचसे बुरशीचे जे बीजांड असतील, किडीचे अंडे असतील किंवा तणाचे बी असतील, हे मेच्या प्रखर सूर्यप्रकाश जर मध्ये तापले गेले तर बरेचसा त्रास आपल्याला समोर कमी होईल. कृषी विद्यापीठाचा आणि कृषी विज्ञान केंद्राचा किंवा शेक्रू सारखे जे संस्था आहेत त्यांचा एकच उद्देश आहे की आपला जो लागवडीचा खर्च आहे तो कसं कमी करता येईल. आता जर खर्च जर बघितला तर एकरी आपण 3.25 लाख रुपयापर्यंत खर्च करतोय. तो खर्च कसं कमी करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहावा. पुढच्या बुधवारी आपण जे करणार आहे, मी एक डाटा तयार केलेला आहे की सरासरी शेतकरी एकरी किती खर्च करतात, तर आपण खर्च कमी करण्याच्या दृष्टीने हे अशा टाईपचे प्रशिक्षण आपण आयोजित करत असतो. आता आपण बऱ्यापैकी प्रश्न झालेले आहेत. आपण उरलेले प्रश्न किंवा आता पुढला भाग घेतोय आपण, तो स्पेशली म्हणजे आल्याचं जे पीक संरक्षण आहे याविषयी घेणार आहे. आणि त्यात बरोबर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जे की पिकाचं अर्थशास्त्र आहे हेही विस्तृतपणे समजून सांगितलं जाणार आहे. तर कुणाचे अजून प्रश्न उरले असतील की जे की आता सध्या पिकाशी निगडीत प्रश्न आहेत, त्यांना आता ताबडतोब सल्ला हवाय, तर सरांनी त्यांचा कृपया नंबर शेअर करावा की जे शेतकरी आता उभं पीक आहे त्याच्यात काय नियोजन करू शकतील ते त्याच्यावरती ते त्यांचा सल्ला देऊ शकतात. तर सर कृपया तुमचा नंबर शेअर करा सर शेतकऱ्यांसाठी. मी माझा नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. 9970070932. पुन्हा एकदा सांगा. 9970070932. ओके, धन्यवाद. महेश सर. हा कंटिन्यू. सर्व शेतकरी बंधू, काही कृषी सहाय्यक अधिकारी आणि आले उत्पादक, आपले सातारा जिल्ह्यातले जे प्रगतशील आले उत्पादक शेतकरी आहेत त्या सर्वांचं कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ तसंच शेक्रू टीव्ही या सर्वांच्या वतीनं मी आज इथं आभार मानतो. आणि आजच्या या आपण मागील आठवड्यापासून जे आले लागवड तंत्रज्ञान या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे प्राध्यापक भूषण गिरवार सर आहे, त्यांनी जो काही प्रयत्न केलाय आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बारीक माहिती देता यावी, त्यातले बारकावे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन शेतकऱ्यांचा खर्च कमी करता येईल असा त्यांचा प्रयत्न आहे.
तर त्यासाठी ते स्वतः कष्ट घेत आहेत भरपूर. मागील सत्रामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचू शकलो नाही. तर भविष्यात यापुढे तशा अडचणी येणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार. आणि आजपर्यंत आपण बघतोय की करोनाचा कालावधी जसा वाढतोय तर आपल्याला शेती तर थांबवता येणार नाही. तर त्यामुळे आपण मागील ऑक्टोबर पासून जे शेकडो टीव्ही सोबत ऑनलाईन वेबिनार सुरू केलेले आहेत, तर त्यामध्ये आम्ही योग्य वेळी योग्य सल्ला शेतकऱ्यांना जावा यासाठी प्रयत्न करत आहोत. तर या आजच्या वेबिनार मध्ये आपल्या यादगिरीवार सरांनी जे काही आले उत्पादन तंत्रज्ञान विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल उपस्थित आणि कृषी विज्ञान केंद्र बोरगाव या सर्वांच्या वतीनं मी यादगिरीवार सरांचा आभार मानतो आणि शेकडो टीव्हीच्या सहकार्याबद्दल त्यांचाही आभार मानतो आणि उपस्थितांचा आभार मानून हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.